नमस्कार. NCSMच्या स्वस्तवृत्त पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार प्रायमरी हेल्थ केअर, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आणि प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स हे 4 टॉपिक मिळून 20 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी आज आपण प्रायमरी हेल्थ केअरच्या नोट्स पाहणार आहोत. तर त्यावर MCQ, SAQ, LAQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि हे जास्त वेटेजचा टॉपिक असल्यामुळे तो व्यवस्थित स्टडी करा. प्रायमरी हेल्थ केअर या टॉपिकच्या अंडर त्याची डेफिनेशन, त्याचे प्रिन्सिपल्स, एलिमेंट्स, त्यानंतर लेवल्स ऑफ हेल्थ केअर, प्रायमरी हेल्थ केअरचं स्ट्रक्चर, सब सेंटर, PHC, CHC, रुरल हॉस्पिटल व रोल ऑफ आयुर्वेदा इन द प्रायमरी हेल्थ केअर हे सर्व पॉईंट्स येतात. तर ह्या सर्व पॉईंट्सचे आपण सिलेबसनुसार नोट्स पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की सर्व पॉईंट हे मस्ट टू नोचे आहेत. फक्त तो NGO वगैरेचा प्रश्न हा डिझायर टू नोचा आहे, तो फक्त तुम्ही एकदा कुठून तरी वाचून घ्या. आता प्रायमरी हेल्थ केअर. Primary health care is essential health care based on the practical, scientifically sound and socially acceptable methods and technology made universally accessible to individuals and acceptable to them through their full participation and at cost the community and the country can afford. Principles of primary health care त्यामध्ये equitable distribution, community participation, intersectorial coordination आणि appropriate technology. Community participation च्या अंडर man, money आणि materials. तर हे होते प्रायमरी हेल्थ केअरचे प्रिन्सिपल्स. नेक्स्ट आहे एलिमेंट्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. इन अल्मा आटा डिक्लेरेशन हेल्ड ॲट अल्मा आटा USSR इन 1978 8 कंपोनंट्स वेर आउटलाईन. म्हणजे अल्मा आटा डिक्लेरेशन म्हणून एक ट्रिटी झाली होती, त्याच्यामध्ये 8 कंपोनंट्स सांगितले होते प्रायमरी हेल्थ केअरचे. ते खालीलप्रमाणे आहेत. एज्युकेशन कन्सर्निंग प्रिव्हेलिंग हेल्थ प्रॉब्लेम्स अँड मेथड्स ऑफ प्रिव्हेंटिंग अँड कंट्रोलिंग देम, प्रमोशन ऑफ फूड सप्लाय अँड प्रॉपर न्यूट्रिशन अँड ॲडिक्वेट सप्लाय ऑफ सेफ वॉटर अँड बेसिक सॅनिटायझेशन, maternal and child health care, immunization against major infectious diseases, prevention and control of locally endemic diseases, appropriate treatment of common diseases and injuries आणि provision. नेक्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. प्रमोशन ऑफ हेल्थ, प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस, मॅनेजमेंट ऑफ डिसीजेस. हेल्थ केअर सिस्टम इन इंडिया. लेवल्स ऑफ हेल्थ केअर 3 लेवल आहेत. प्रायमरी केअर लेवल, सेकंडरी केअर लेवल आणि टर्शरी केअर लेवल. परत 4 लेवल सांगितले आहेत. विलेज लेवल, सब सेंटर लेवल, प्रायमरी हेल्थ सेंटर लेवल आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर लेवल. डिटेलमध्ये पाहूयात. लेवल्स ऑफ हेल्थ केअर. त्यामध्ये पहिली प्रायमरी केअर लेवल. इट इज द फर्स्ट लेवल. प्रायमरी हेल्थ केअर इज प्रोव्हाइडेड मोर क्लोज टू द पीपल अँड प्रोव्हाइडेड बाय प्रायमरी हेल्थ सेंटर्स अँड देअर सब सेंटर्स. नेक्स्ट आहे सेकंडरी केअर लेवल. नेक्स्ट हायर लेवल ऑफ हेल्थ केअर जनरली प्रोव्हाइडेड इन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर्स. थर्ड आहे टर्शरी केअर लेवल. More specialized level than the secondary care level, requires specific facilities and highly specialized health workers provided by regional or central level institutions. तर इथे तुम्ही शॉर्ट चार्ट बघू शकता. हेल्थ केअर सिस्टम इन इंडियाचा 4 आहेत. विलेज लेवल, सब सेंटर लेवल, PHC लेवल आणि CHC लेवल. सुरुवातीला विलेज लेवल. त्याच्यामध्ये पहिलं विलेज हेल्थ गाईड्स इंट्रोड्यूस्ड इन 1977 फॉर सेक्युरिंग पीपल्स पार्टिसिपेशन इन द केअर ऑफ देअर ओन हेल्थ, आर मोस्टली वुमेन, serve as a link between the community and the governmental infrastructure, provide first contact between individual and health system. Selection criteria: should be permanent resident of the local community, should be able to read and write, education up to 5th standard, should be acceptable to all sections of the community, should spare at least 2 to 3 hours every day. त्याचे features: short training in nearest PHC or sub center of over 3 months, receives stipend of ₹200 per month during the training period, 1 हेल्थ गाईड फॉर इच विलेज. म्हणजे एका विलेजसाठी 1 हेल्थ गाईड असतो. ड्युटीज काय आहेत त्याचे: ट्रीटमेंट ऑफ सिम्पल अल्मेंट्स, फर्स्ट एड, मदर अँड चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग आणि हेल्थ एज्युकेशन. तर हे होतं विलेज हेल्थ गाईड. ह्यामध्येच नेक्स्ट आहे लोकल दाईज मीन्स ट्रॅडिशनल बर्थ अटेंडंट्स. त्यांचे फीचर्स: ट्रेनिंग इज गिवन ॲट नियरेस्ट PHC सब सेंटर फॉर 2 days इन अ वीक अँड रिमेनिंग 4 days दे अकंपनी हेल्थ वर्कर. ड्युरिंग ट्रेनिंग each दाई इज रिक्वायर्ड to conduct at least 2 deliveries under the guidance and supervision, paid a stipend of ₹300. After completion, receive a certificate and a delivery kit, 1 local dai in each village. ह्यामध्येच नेक्स्ट आहे अंगणवाडी वर्कर, 1 for 400 to 800 population. Selection criteria: selected from the same community, training related to health, nutrition and child development, 4 महिन्याचं असतं. paid ₹1,500 per month, part time worker. हेल्थ चेकअप्स, इम्युनायझेशन्स, न्यूट्रिशन आणि हेल्थ एज्युकेशन. विलेज लेवलमधलंच लास्ट आहे आशा, अक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट, इज अ कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियर, ऑल्सो कॉल्ड ॲज द लिंक वर्कर. सिलेक्शन: मस्ट बी द रेसिडेंट ऑफ सेम विलेज, married or widow or divorced woman in the age group 25 to 45 years,
with education up to 8th class, must have communication skills and leadership qualities. 1 ASHA for 1000 population. Work done by ASHA workers: promote good health practices and enjoy community support, awareness about RCH services, gender equality, motivation on contraception adoption, MTP and spacing methods, registration of pregnancies, pregnancy care, clean and safe delivery and nutritional care, carry out preventive and promotive health activities, formation and promotion of Mahila Arogya Samiti, maintenance of important information and records about birth and dates, immunization, prevention of waterborne and communicable diseases, work with village health and sanitization committee. सर्व होतं विलेज लेवलबद्दल. आता नेक्स्ट सब सेंटर लेवल. देर इज 1 सब सेंटर फॉर एव्हरी 5000 पॉप्युलेशन in general and 1 for every 3000 population in hilly or tribal areas. Provides all primary healthcare services like immunization, antenatal, natal, postnatal care, prevention of malnutrition, childhood diseases and family planning. Also provide elementary drugs for minor ailments like diarrhea and fever. ह्याच्या अंडर स्टाफ कोण कोण आहे तर फिमेल हेल्थ वर्कर, त्यालाच आपण ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणतो, 1. मेल हेल्थ वर्कर मल्टीपर्पज वर्कर 1. फिमेल हेल्थ असिस्टंट 1. मेल हेल्थ असिस्टंट 1 आणि व्हॉलंटियर वर्कर ॲज अ हेल्पर टू ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ 1. सब सेंटर लेवलचे पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स: मॅटर्नल हेल्थ केअर, त्यामध्ये अँटीनॅटल, नॅटल, पोस्टनॅटल केअर, त्यामध्ये चाइल्ड हेल्थ केअर, असिस्टन्स टू द स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग, प्रमोशन ऑफ द सॅनिटेशन, कम्युनिटी नीड असेसमेंट आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. थोडक्यात फंक्शन्स त्यांचे. नेक्स्ट आहे प्रायमरी हेल्थ सेंटर लेवल म्हणजे PHC. स्टार्टेड इन 1946. It is the basic health unit, provides preventive health care to the rural population. 1 PHC for every 30,000 rural population in general and 1 PHC for every 20,000 population in hilly or tribal areas. हे MCQला विचारणारे प्रश्न आहेत, त्यामुळे ह्या व्हॅल्यूज नीट लक्षात ठेवायच्या. फंक्शन्स: covers all the 8 essential elements of the primary health care as outlined in the Alma Ata Declaration, such as health as a fundamental human right, community participation आणि health equity. आता PHCचे पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स: टू प्रोव्हाइड द कम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर टू द कम्युनिटी, टू अचीव अँड मेंटेन ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड ऑफ क्वालिटी ऑफ केअर, फुलफिल द हेल्थ नीड्स ऑफ द कम्युनिटी. मिनिमम रिक्वायरमेंट्स ॲट PHC: मेडिकल केअर, OPD सर्व्हिसेस, 24 hour इमर्जन्सी सर्व्हिसेस, त्यानंतर मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि न्यूट्रिशनल सर्व्हिसेस. हे सर्व PHCच्या ठिकाणी व्हायला पाहिजे. प्लस आणखी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर सोर्सेस, ट्रेनिंग ऑफ द हेल्थ वर्कर्स, बेसिक लॅबोरेटरी सर्व्हिसेस, सर्जरीज लाईक वॅसेक्टॉमी, ट्युबेक्टॉमी, MTP, कॅटरॅक्ट एक्सेट्रा. त्यामध्ये PHCचा स्टाफ: मेडिकल ऑफिसर 1, फार्मासिस्ट 1, नर्स मिडवाईफ 1, हेल्थ वर्कर फिमेल 1, हेल्थ एज्युकेटर 1, हेल्थ असिस्टंट 2, 1 मेल 1 फिमेल, क्लर्क्स 2, लॅब टेक्निशियन 1, ड्रायव्हर 1 आणि क्लास 4चे वर्कर 4. असे मिळून टोटल 12 स्टाफ आहे PHCच्या ठिकाणी. आता चौथं म्हणजे शेवटचं कम्युनिटी हेल्थ सेंटर लेवल. त्यामध्ये कवर्स अ पॉप्युलेशन ऑफ 80,000 to 1.2 lakh विथ 30 बेड अँड स्पेशलिस्ट इन सर्जरी, मेडिसिन, ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी अँड पेडियाट्रिक्स विथ एक्सरे अँड लॅब फॅसिलिटीज. म्हणजे PHCपेक्षा वरच्या लेवलचं, ज्याच्यामध्ये फॅसिलिटीज, वर्कर्स, हेल्थ स्टाफ सगळेच ॲडव्हान्स असतं. अ न्यू पोस्ट कॉल्ड कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हॅज बीन क्रिएटेड ॲट ईच CHC. आणि CHCला जो हेड करतो त्याला कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असं म्हणतात. CHC प्रोव्हाइड फॉलोइंग सर्व्हिसेस. CHC काय काय प्रोव्हाइड करतं तर केअर ऑफ रुटीन अँड इमर्जन्सी केसेस इन सर्जरी, हँडलिंग ऑफ इमर्जन्सी लाईक इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन अँड हिमोरेज, 24 hour डिलिव्हरी सर्व्हिसेस इन्क्लुडिंग नॉर्मल अँड असिस्टेड डिलिव्हरीज, इसेन्शियल अँड इमर्जन्सी ऑब्स्टेटिक केअर, फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस, सेफ अबॉर्शन सर्व्हिसेस, न्यू बॉर्न केअर, रुटीन अँड इमर्जन्सी केअर ऑफ सिक चिल्ड्रन, ऑल नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स आणि लॅबोरेटरी सर्व्हिसेस. कम्युनिटी हेल्थ सेंटरचा स्टाफ: जनरल सर्जन 1, फिजिशियन 1, गायनेकोलॉजिस्ट 1, पेडियाट्रिक्स 1, ॲनेस्थेटिस्ट 1, पब्लिक हेल्थ मॅनेजर 1, आय सर्जन 1, डेंटल सर्जन 1, जनरल ड्युटी एमओज 6, आयुष स्पेशलिस्ट 1 आणि जनरल आयुष एमओ 1. असे मिळून 15 ते 16 मेंबर्सचा स्टाफ असतो कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या ठिकाणी. हा तर झाला डॉक्टर्सचा स्टाफ. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी हेल्पर, नर्स हे सगळे मिळून इतर स्टाफ असतो. आता आपल्या टॉपिकचा सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे रोल ऑफ आयुर्वेदा इन द PHC. आयुर्वेदाचा काय रोल आहे प्रायमरी हेल्थ केअरमध्ये? आयुर्वेदा इज स्टील वाइडली यूज्ड ॲज अ सिस्टम ऑफ प्रायमरी हेल्थ केअर इन इंडिया. Ayurveda has unique concepts and methods to address health care, from pregnancy and infant care to geriatric disorders. Rasayana are used for this purpose.
Practitioners of Ayurveda provide medical care to the rural as well as urban people. Approximate 90% of physicians serve the rural population. According to the Ayurvedic concept, Swasthasya Swasthya Rakshanam is very important in methods of preventing and controlling the health issues. Proper knowledge and practice of Dinacharya, Ritucharya, Ratricharya along with the Dharnya and Adharnya Vega makes a big difference. Also, regular practices of yogasanas and pranayamas, the proper knowledge and practice of Shadrasatmak Ahar, Patya Apatya, Dwadashashan and Ashtavid Ahar Visheshayatne can help to get rid of malnutrition by providing proper nutrition. MCH by knowledge and practice of Garbhini Paricharya, Navjat Shishu Paricharya and Brahmacharya etc. Immunization. In Ayurveda, Swarna Prashan is the most important immunizing process against all types of infectious diseases in the children आणि प्रोव्हिजन ऑफ इसेन्शियल ड्रग्स. तर हे होते रोल ऑफ आयुर्वेदा इन प्रायमरी हेल्थ केअर बद्दल थोडे पॉईंट्स. अशा प्रकारे प्रायमरी हेल्थ केअर हा आपला टॉपिक संपलेला आहे. तुम्ही ह्याच्या नोट्स पॉज करून राईट करू शकता व सिलेबस कॉपीनुसार पॉईंट टू पॉईंट नोट्स असल्याने तुम्ही एक्झाम ओरिएंटेड एवढे जरी करून गेले तरी सफिशियंट आहे. व यावर SAQ LAQ येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण वेटेज जास्त आहे. त्यामुळे LAQ तर कन्फर्म येतोच. त्यामुळे व्यवस्थित याचा अभ्यास करा. व तुम्हाला जर ह्या नोट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा तुम्हाला अजून कशाचे नोट्स हवे आहेत. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.